झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातल्या राजकीय पक्षांनी अनधिकृतरित्या थाटलेली कार्यालय काढण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला सर्वपक्षीय विरोध करायला आता सुरुवात झाली आहे। अतिक्रमण काढण्याच्या भीतीने कोपरी भागातल्या काँग्रेसच्या कार्यालयात होम हवनाचे आयोजन करण्यात आले आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या मदतीला शिवसेनाही धावली आहे। या ठिकाणी शिवसेनेचे 3 आमदारही उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ठाण्याच्या कोपरी कार्यालयात होम हवनाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम काँग्रेसचा, उपस्थिती मात्र शिवसेनेच्या 3 आमदारांची, असं वेगळंच चित्र ठाणेकरांना पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण विरोधी पथकाची जी कारवाई सुरू आहे त्याला आता सर्वपक्षीय विरोधी भावनेचा सूर कुठेतरी दिसतो। ठाण्यातल्या राजकीय पक्षांनी अनधिकृतरित्या थाटलेली कार्यालय काढण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला सर्वपक्षीय विरोध वाढू लागला। अतिक्रमण काढण्याच्या भीतीने कोपरी भागातल्या काँग्रेसच्या कार्यालयात होम हवनाचे आयोजन करण्यात आले आणि विशेष म्हणजे या काँग्रेसच्या कार्यालयात शिवसेनेला धावली आहे। या ठिकाणी शिवसेनेचे 3 आमदार उपस्थित आहेत। आपण या साऱ्या परिस्थितीबाबत अधिक चर्चा करून घेऊयात। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत दूरध्वनीवरून। कपिल, आपण पाहतोय मगाशी राष्ट्रवादीची एक भूमिका समोर आली आहे, आता काँग्रेसला शिवसेनेची साथ अशी एक वेगळी भूमिका येते। काय सांगाल कपिल या माहितीबद्दल? ऋषी, महत्वाच्या घटना आहेत दोन्ही पण। ह्या सकाळी पण पाहिलेलं आहे की राष्ट्रवादीचं ऑफिस जेव्हा तोडायला गेले होते महापालिका, तेव्हा दगडफेक झाली व लाठीचार्ज झाला। त्याच्यानंतर ठाण्यातील कोपरी भागामध्ये आनंदनगर परिसर आहे, तिथे एक काँग्रेसचं ऑफिस आहे, ते तिथे कारवाई करायला गेली असती पालिका। तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होम हवन ठेवलं आणि जेणेकरून हे ऑफिस तोडता येणार नाही। त्याचबरोबर तिकडे ठाण्यातले 3 आमदार, सेनेचे 3 आमदार पोहोचलेले आहेत ही कारवाई थांबवण्यासाठी। म्हणजे एकंदरीत सेना आणि काँग्रेस एकत्र येताना दिसते। सेना, काँग्रेस, बीजेपी ही अध्यक्ष तिथे, ठाणे शहर अध्यक्ष तिथे पोहोचलेले आहेत। म्हणजे एकंदरीत सर्व राजकीय नेते आहेत त्या तोडक कारवाईच्या समोर आलेत असं बोलू शकतो ऋषी। नक्कीच, ज्या ठाण्याच्या कोपरी कार्यालयात होम हवनाचं आयोजन करण्यात आलं आहे तिथे शिवसेनेचे 3 आमदार उपस्थित राहतात। शिवसेनेकडनं या संदर्भात काही भूमिका समजू शकली आहे का? शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे तर तिथले जे नागरिक आहेत त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे। त्यांचा हा त्यांनी आम्हाला आवाहन केलं होतं की आमचं हे ऑफिस आहे किंवा हे जे ऑफिस जुनं आहे ते तोडू नये म्हणून शिवसेनेवाले आलेले आहेत। पण एकंदरीत पाहिलं तर शिवसेना आणि काँग्रेस आणि बीजेपी हे एकत्र या कारवाईच्या समोर आलेले आहेत। शिवसेनेचे 3 आमदार, एकनाथ शिंदे झाले, प्रताप सरनाईक झाले, राजन विचारे झाले, 3 आमदार असो, काँग्रेसचे पाठक असो किंवा वाकिश पुणेकर असो, सर्व याच्या विरोधात खुशी। एकूणच कपिल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की राष्ट्रवादींच्या चव्हाणांच्या कार्यालयावर काही क्षणापूर्वी झालेली दगडफेक असेल आणि आता काँग्रेसच्या समर्थनार्थ धावलेली शिवसेना असेल, एकूणच हा सारा राजकीय पक्षांचा नूर पाहता हा प्रशासन विरोधी गेल्याचं दिसतंय का कपिल? ऋषी, एकंदरीत बघितलं तर सर्वांना कळून चुकलेलं आहे, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो किंवा एनसीपी असो किंवा मनसे असो, जे महत्वाचे पक्ष आहेत सर्वांना कळून चुकलेलं आहे तर अशा गटामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे। कारण की जर याच्यात जर राजकारण झालं तर अनेकांचे ऑफिस आहेत, राष्ट्रवादीचे ऑफिस असतील, काँग्रेसचे असतील, सेनेचे असतील किंवा मनसेचे असतील, अनेक ऑफिस अनधिकृत आहेत आणि हे जर वाचवायचे असतील तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे। सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या विरुद्ध उभं राहणं गरजेचं आहे, तरच हे कार्यालय वाचू शकतात। हे सर्व राजकीय नेत्यांना कळून चुकलेलं आहे, म्हणून हे त्यांचं पाऊल आहे ऋषी। नक्कीच, एकूणच कपिल, एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। या दिवसभरातल्या साऱ्या घडामोडींचा जर आढावा घेतला आणि यानंतर पक्षांची भूमिका पाहिली, म्हणजे शिवसेनेचे 3 आमदार काँग्रेसच्या समर्थनार्थ धावले, या साऱ्या गणितामागे स्थायी समितीचं गणित आहे असं म्हटलं तर त्यात ते चूक काय कपिल? नक्कीच ऋषी, असे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेलीच आहे का काँग्रेससाठी सेना आणि बीजेपी एकत्र आलेले आहेत। आपण काही राजकीय उदाहरणं बघितलेली आहेत ज्याच्यामध्ये राजकीय समीकरण घडवण्यासाठी सेना, बीजेपी व काँग्रेस आलेली आहेत। असंही गणित असू शकतं। 15 जूनला याचा निकाल आहे, 15 जूनकडे सर्वांचं लक्ष आहे। स्थायी समितीचे इलेक्शन्स आहेत, अनेक समित्या स्थापन होणार आहेत आणि त्याचंही गणित त्याच्यावर आधारित असू शकतं ऋषी। अशाही वर्तुळात वार्ता सुरू आलेल्या आहेत। नक्कीच, एकूणच आपण पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी या सर्व पक्षांच्याकडून आपल्याला हवी तशी सोयीस्कर भूमिका घेतली जाते। दरम्यान याच वेळेला आपण संपर्क साधतोय शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी। मात्र एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं आहे की त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे, संपर्क करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यांची जी भूमिका आहे, शिवसेनेची जी भूमिका आहे ती दूरध्वनीवरून जरी देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे तरी यामागची गणितं त्यांच्या उपस्थितीने आता समोर आली आहे असंच म्हणावं लागेल। एकूणच आपल्यासोबत होते कपिल राऊत, या साऱ्या घटनेची माहिती देत होते। कपिल, या साऱ्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।